महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कांदेंकडून याचिका दाखल करण्यात आलेली होती छगन भुजबळ यांच्या विरोधात। याचिका मागे घेण्यासाठी भुजबळांनी ऑफर दिल्याचा, दबाव आणल्याचा सुहास कांदे यांनी दावा केला होता, आरोप केला होता। येवल्यातून निवडणूक लढवण्याची भाषा देखील कांदेंनी केली होती। नांदगावची जागा शिवसेनेला गेल्यावर समीर भुजबळांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आला। त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार होते सुहास कांदे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ अशी लढत झाली। निवडणुकीदरम्यान समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। समीर भुजबळ आणि सुहास कांदे दोघेही समोरासमोर आले होते। सुहास कांदेंच्या धमकीनंतर कांदे आणि भुजबळ वाद आणखी पेटला। निवडणुकीत समीर भुजबळांचा पराभव करत सुहास कांदेंचा विजय झाला। महायुतीच्या शपथविधीपूर्वी पालकमंत्री पदासाठी बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरबाजीमुळे भुजबळ आणि कांदेंमधला वाद आणखी वाढला। नाशिकच्या पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षांनी दावा केलाय, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी। भुजबळांनी घेतलेल्या बैठकीमुळे या वादाला आणखी खतपाणी मिळालं। सुहास कांदेंचा भुजबळांच्या दाव्याला कडाडून विरोध आहे। भुजबळांच्या खात्यावर सुद्धा कांदेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। रेशन कार्ड, शिवभोजन थाळीवरून भुजबळांना सवाल करण्यात आलाय। मलिदा खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू असल्याचा आरोप कांदेंनी केला। भुजबळांकडून महायुतीची शिस्त मोडण्याचं काम सुरू असल्याचा आरोप कांदे यांनी केलाय।